नमस्कार मंडळींनो, मी छाया काकडे। आज आपण छाया सुपर किचन मध्ये नाही आहोत, तर आज आपण आहोत काल परीचा बर्थडे झाला 16 मार्चला, तर आज 17 मार्च आहे। तर आज आपल्या परीला झोपेतून उठल्याबरोबर बोलली मला काय गिफ्ट आहे ते बघायचंय। अक्षरशः तिने आंघोळही केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं काम सोडून, घर आवरायचं सोडून तिचे गिफ्ट बघायसाठी बसलेलो आहोत। तर चला आपण आता तिचे आलेले गिफ्ट पाहूया। बघायचे ना? ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तिचे ठाण्याचे आजोबा। ठाण्याच्या आजोबांनी तिच्यासाठी काय आणलंय किंवा ठाण्याच्या माऊने तिला काय पाठवलंय आपण आता पहिलं पाहूया, कारण तिला खूप आतुरता होती। सगळ्यात पहिलं गिफ्ट तिला हेच मिळालं आणि म्हणून ती तेव्हापासून बोलत होती मला दे ना, काय आहे काय आहे। तर ओपन कर। तुलाच ओपन करायला सांगते। बघा परीसाठी त्यांनी खाऊ दिलाय। दाखव परी, असं दाखव, असं खाऊ दिला। पण परी आमची काही चॉकलेट खातच नाही, तरी असो दिल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे। आणि ह्या गिफ्ट वरती काही हे नाहीये, तर आपण हे गिफ्ट खोलून बघूया। ते कुणीही दिलं असेल त्यांना थँक्यू, कारण आम्ही सगळ्यांचेच फोटो काही घेऊ शकलो नाही। परी ते बाजूला ठेव बरं, आपण आता हे पाहूया। हे बाजूला ठेव तिकडे, हा बाजूला ठेव। पॅकिंग करणारे पण काय जबरदस्त पॅकिंग करतात। हा काय आहे बघा, परी किती म्हणजे चॉकलेट पाहून खुश नाही झाली, एवढं हे पाहून खुश झालेली आहे। नाहीतरी परीला खायचं काही पडलेलं नसतं। थांब ना, कसं ओपन करायचं, कुठून ओपन करायचं? हा मम्मा, बर आता हे सुद्धा ह्याच्यावरही नाव नाहीये, आपण तरी पण ओपन करून बघूया। अच्छा ब्युटी सेट आहे तो। आणि इकडे आण, आणि इकडे आण, आण। तर हा बघा, हा आहे ब्युटी सेट। आता आमची परी मेकअप करणार, हो ना परी? मेकअप करणार ना, तिला मेकअप करायला खूप आवडतं। बघा किती खुश झाली आहे ती। आजकालच्या मुलांना खाण्यापेक्षा खेळण्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे। तर हे काय आहे बरं? बापरे, काय आहे हे? ॲबॅकस काय? लहान मुलांच्या मेंदूला चालना मिळावी असं हे गिफ्ट आहे। आपण खोलून बघूया परी। वाव, हे बघा, हे म्हणजे कसं आहे माहितीये का? एक मिनिट, हे कसं आहे माहितीये का? आता मुलांनी 1 2 3 असं मोजावं, त्यांना मोजता यावं। त्याशिवाय कलर्स, रेड कलर, व्हाईट कलर, पर्पल, पिंक, हा ये कलर ओळखता यावे असा हा गेम आहे। आता हे अजून एक गिफ्ट आहे। अरे बापरे, खोलताना माझी हालत होते। बर्थडे परीचा पण दमून मी गेलेली आहे, जाऊ दे। वाव, तर हे बघा, हा आहे डॉक्टर सेट।
तर परी डॉक्टरकडे गेल्यानंतर ना तिला ते इंजेक्शनचं आणि कानात घालायचं स्टेथोस्कोप ह्याचं खूप कौतुक असायचं आणि ती बोलायची हे दे हे दे. तिला जास्त काही कळत नव्हतं म्हणून तिच्या मम्माने तिच्यासाठी हे तूच आणलंयस ना. ओके. तिच्या मम्माने तिला हे डॉक्टर सेट घेऊन दिलेलं आहे. हे घे. परी नाही तिला त्याच्यातच कलर मध्येच गुंतलेली आहे. तरी असो आता आपण हे पाहूया. हे तिच्या माऊने दिलेलं आहे आणि तिची माऊ बोलली की गिफ्ट बघून परी खूप खुश होणार आहे. परी आता कशालाच हात लावू देत नाही. म्हणजे बघा. आणि खरंच काल म्हणजे ना ती इतकी खुश होती की कोण गिफ्ट देते पटकन घ्यायची आणि मम्माकडे द्यायची. म्हणजे तिला ते असं झालं होतं आता काय करू आणि काय नको. वाव. परीचं आवडतं गिफ्ट तिला मिळालेलं आहे. वाव. चार्जिंग वरचं आहे. आता तिच्या माऊचं आणि तिचं काम झालं. हे बघा. हा आता बोल बरं. बोल त्याच्यावरती बोल. तर हा अजून अजून अंबा माते की. इकडे 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 इकडे. हॅलो हॅलो. बोल हॅलो. अंबा माते की. अंबा माते की. अरे ते बटन बंद होईल मग ते. आता बोल. अंबा हॅलो. चेक 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 चेक. खायचं नाही ए ती मग खाते ती. अगं खायचं नाही ते एडी. हॅलो हॅलो. थँक्यू माऊ. सगळ्यांना थँक्यू. तर आता हे बघा हे एक नेमबाजीसाठी हे खूप छान आहे गेम आणि खरंच मुलांना आहे ना त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि त्याचप्रमाणे हे नेमबाजी वगैरे असे जे काही मोठं झाल्यानंतर सुद्धा शूटचं असतं. तिची एक माऊ आहे तिला मेडल वगैरे मिळालेले आहेत. तर खरंच लहान मुलांना ना असं डोक्याला चालना मिळावी असं काहीतरी गिफ्ट दिलं ना तर फार उत्तम असतं. आणि तेच नाही तर त्यांच्या म्हणजे त्यांना अजून जे काही आवडेल ते द्यावं. एकच वस्तू आपण सारखं सारखं दिल्यानंतर किंवा एकच पदार्थ आपण सारखा सारखा खाल्ल्यानंतर आपल्याला जसा कंटाळा येतो ना तसंच लहान मुलांचं आहे. एकच खेळणं सारखं सारखं खेळायचं म्हटलं की त्यांना त्याची किंमत नसते. म्हणून त्यांना असं काहीतरी बुद्धीचं वगैरे खेळायला दिलं तर उत्तमच आहे. तर हे बघा मी आता हे खोलून दाखवत नाहीये कारण खोलून दाखवलं ना की परी आमची याच्यामध्ये गुल होऊन जाईल. तर हे आहे टेंट. परीचं टेंट आहे हे आमचे म्हणजे भूमिराज मधले अम्मा त्यांनी हे परीसाठी गिफ्ट दिलेलं आहे. पण परी छोटी होती आणि आम्ही रूम सोडणार होतो त्याच्यामुळे ते काही ओपनच केलेलं नव्हतं. तर आता ती मोठी झाली आहे. तर हे बघा हे सुद्धा शाळेत म्हणजे मुलांनी प्राणी किंवा काय काय बोलतात नाही नाही पण काय वर्ड बोलतात अल्फाबेट मुलं शिकतात आणि त्याचप्रमाणे त्यांना प्राणी कुठचे प्राण्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये
आणि कुठच्या वस्तूला काय बोलतात हे, म्हणजे हे शिकण्यासारखंच गिफ्ट आहे हे. खरंच त्याबद्दल थँक्यू अम्मा. आणि खरंच मुलांना अशीच गिफ्ट द्यावेत. आणि हे तिच्या मोठ्या मावशीने दिलेलं गिफ्ट आहे. तर हे बघा, म्हणजे तिच्या अद्वीने दिलेलं तिला गिफ्ट आहे. अद्वीची ती ताई आहे आणि छोट्या ताईने तिला मोठ्या ताईला दिलेलं हे गिफ्ट आहे. खूप छान आहे, सुंदर आहे. अद्वी थँक्यू. आता महत्वाचं म्हणजे हे कोणी दिलंय बरं? छोटसच आहे, काय खोलता येत नाही मला. खोलून दे. परीचं फेवरेट आहे अगदी. हे बघा, परी पळत आली अगदी, म्हणजे परीचं हे आवडतं आहे. थँक्यू. तिकडे बोल बोल. त्याचप्रमाणे हे तिच्या प्रिन्सू दादाने तिला दिलेलं आहे. आता हे काय आहे एवढं मोठं? काहीतरी वाचतंय ग परी, वाचतंय. ते वाचतंय. हा, ते वाजत नाही, ते परी खुश. तर हे बघा, तिच्या प्रिन्सू दादाने लिटिल लगेजेस दिलेले आहेत. वाव. आता आमची परी हे घेऊन फिरणार घरभर, आहे ना परी? हा, दर दर. आणि दादाला सांग थँक्यू दादा. बोल थँक्यू बोल. नाही, आता आम्हाला काही सुचत नाही. बाय बोल. बाय कर. मुकॅम्पो खुश हुआ. आता ती काय मच्छी हालत नाही. तिला ना ते हे पेपर काढून दे, म्हणजे ती व्यवस्थित चालवेल. अगं तिकडून नाही, खालून आहे. वाव. हे पण तिला मेकअप करायसाठी मेकअप किट आहे. आता परी रेडी होणार आहे. आता परी रेडी. हेअर ड्राय कर त्याने. आता परी माऊची लिपस्टिक घेणार. हा, बंद करून दे. व्यवस्थित लाव, नीट लागलेलं नाहीये. आता ह्या गिफ्ट वरती नाव आहे अयांश राणे. तिच्या अयांश दादाने तिच्यासाठी काय गिफ्ट दिलं आता आपण बघूया. परी निघाली. परी निघाली ब्युटी पार्लर घेऊन. तिचं परी निघाली पॅरिसला. बाय परी. परी बाय. बाय परी. नाही बर, आता ते सोडेल आणि परी इथे येणार आहे. तर आता परीची मज्जाच मज्जा आहे. वाव वाव. चित्रावरून तर तुम्हाला कळालंच असेल. आता बघा. अरे हे मला निघत नाही रे. धरा बॉक्स. ओढा 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 ओढा. काय आहे बरं? छान. आता काय परीची मज्जा मज्जा. अरे हे मला ओपन नाही करता येत, माझी ताकद नाहीये. आता परी निघाली दुबईला. ते पुठ्ठा बाजूला कर. अरे ती बॅग ठेव ना तिथे. ती बॅग पण घे. तुला जायचंय ना पार्लरला. बाय परी. बाय बाय. या रिटर्न या. आपल्या जगात या.
खुश झाली तू? आवडलं तुला? हॅपी? आता काय? आता खालचा भैया येणार ओरडत. असं आपटायचं नाही. स्लो स्लो. छान छान. आता त्याला बलून लाव ना. हा, तर आता हे शेवटचं गिफ्ट आहे बारसे काकांकडनं परीसाठी. कुठून फाडू? परीसाठी त्यांनी खाऊला 250 रुपये दिलेले आहेत, त्याबद्दल थँक्यू. आणि आपल्या कृतिका ताईने परीसाठी 500 रुपीज दिलेले आहेत. आणि आमच्या परीचा जन्माला आल्यापासून एक गुल्लक आहे, त्या गुल्लकला मी हातच लावत नाही. तिचे कन्यापूजनाचे पैसे किंवा असं कुणी तिला देतात पैसे, ते सर्व पैसे त्या गुल्लकमध्ये आम्ही जमा करतो. तर हे आहे कृतिका ताईचे 500. थँक्यू कृतिका. तर अशा प्रकारे आता आपल्या परीचे गिफ्ट संपलेले आहेत. आणि परी आता आमची दरवाजाची काच काय ठेवणार नाही. तर खरं सांगायचं म्हणजे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. आम्ही कुणालाही सांगितलं नाही की परीचा बड्डे आहे म्हणून, कारण म्हटलं असं कोणाला कोड्यात टाकणं बरोबर वाटत नाही, म्हणून आम्ही कुणालाच सांगितलं नाही की परीचा बड्डे आहे. तरी पण सगळ्यांनी तिला भरभरून गिफ्ट आणले. म्हणजे सगळ्यांनी तिची बर्थ डेट आहे ती लक्षात ठेवली आहे. हे महत्वाचं आहे की जी जवळची माणसं आहेत त्यांनी तिची बर्थ डेट लक्षात ठेवली आहे आणि तिला हे सारे खरंच जे आवश्यक आहे तेच तिला मिळालेलं आहे. अनावश्यक असं काही नाही आहे. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आता तिला अंशू दादाने तिच्या सायकल दिलेली आहे. गेल्या वर्षी तिला एक नवीन सायकल मिळाली, ह्या वर्षी एक नवीन सायकल मिळाली. पण आता ती गेल्या वर्षाची सायकल आहे ती तिला नको आहे, कारण का तर तिला ही सायकल पाहिजे म्हणून. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे तिच्या मावशीने मोठ्या तिला एक दिवस सहज विचारलं की तुला काय पाहिजे, तर तिने ते दाखवलं काय पाहिजे, की तिला सायकल पाहिजे. तर तिने सांगितलं मग अशी सायकल घेऊ का, तर नको, तर ही अशी सायकल पाहिजे. म्हणून तिने ती अशा प्रकारे पिंक कलरची सायकल आणली. तर ती सायकल बघून ती खूप खुश झाली. आणि खरंच एक गोष्ट म्हणजे कसं आहे, एक गोष्ट सारखं सारखं मुलांना कंटाळा येतो, म्हणून ती यावर्षी काही तिला ती तशी सायकल नको होती. म्हणून ते आम्ही म्हणजे तिच्या मावशीने तिला अगदी म्हणजे ते दोघं मावशी काका तिला शॉपमध्ये घेऊन गेले आणि तिने हात लावला, ती गोष्ट तिला घेऊन दिलेली आहे. तर गेल्या वर्षी त्यांनी तेच केलं, तिला गोल्ड दिलं होतं आणि या वर्षी तिने हात लावला, ती वस्तू घेऊन दिलेली आहे. तर म्हणजे तिचे मावशी काका दोन्ही मावशा, तिन्ही मावशा आणि 2 काका तिचे खूप लाड करतात. तिला जे पाहिजे ते, आणि खरंच नशीबवान आहे ती, तिला जे पाहिजे ते पटकन मिळतंय. म्हणजे असं नाहीये तिच्या मम्मीने विचार करायचा की काय करू मी, काय करू मी. आणि ते तर जाऊ द्या, आम्ही पुढच्या वर्षासाठी तिला काय गिफ्ट घ्यायचंय हे ठरवलेलं आहे, पण ते आता सांगणार नाही, ते सरप्राईज आहे. तर पुढच्या वर्षाचं गिफ्ट पुढच्या वर्षी पहा. तर चला आता परीचा बर्थडे आणि केक खाऊन तर आम्ही एकदम म्हणजे सुस्त झालेलो आहे. आणि महत्वाचं म्हणजे अजून तिच्या बर्थडेचा प्रोग्राम आम्ही आवरता घेतलेला नाहीये. तर तिच्या म्हणजे कसं, आता कालचा प्रोग्राम तिच्या बाबांनी केला, आजचा मी करणार आहे. तर आज मी त्यांना बाहेर नेऊन त्यांना म्हणजे सगळ्यांना खाऊ पिऊ घालणार आहे. तर म्हणजे असं तुम्ही म्हणाल हिची आजी काही कामाला जात नाही, पण नाही, तिच्या आजीने संसार जो केलाय तो पै जमा करून, आणि म्हणजे त्याच्यामुळे माझ्याकडे बँक बॅलन्स आहे की माझ्या 4ही मुलींच्या हौसा मी करू शकते. त्याच्यामुळे नो टेन्शन.
तर आम्ही संध्याकाळी फिरायला जाणार आहे, तेही तुम्हाला दिसेलच आम्ही कुठे जातो, काय करतो. तर चला आपण भेटूया संध्याकाळी. तोपर्यंत नमस्कार, विश्रांती, बाय बाय.